कथेचं नाव संतान. लेखक ॲडव्होकेट कृष्णा पाटील. उशकाल हॉस्पिटलच्या दगडी पायऱ्या उतरताना सावित्री पार खचून गेली होती. खिन्न मनानं तिनं मान खाली घातली होती. जीर्ण कापड टरकन फाटल्याप्रमाणे तिच्या स्वप्नाचे अस्ताव्यस्त तुकडे पडले होते. दवाखान्याच्या कागदपत्रांची फाईल एका हातात आणि कापडी पांढरी मळकट पेशवी दुसऱ्या हातात घेऊन प्राध्यापक सोमनाथ सर सावित्री बरोबरच जड पावलांनी चालत होते. तेही विस्कटलेल्या मनानं एक एक पाऊल उचलत होते. सावित्रीनं एक दीर्घ दुःखी श्वास घेतला आणि चालता चालता म्हणाली, ऐकते का हो? अहो, आयुष्याच्या प्रवासाला आता हेतूच राहिला नाही हो. त्यामुळं कोणत्या वाटेनं जावं आणि मुळात जावं की नको हे प्रश्न सुद्धा आता शिल्लक राहिले नाहीत बघा. नाहीत शिल्लक राहिले. सोमनाथ सर शांत पण गंभीर होऊन ऐकत होते. पडझड झालेल्या झाडाचा बुंदा मात्र ताट उभा असावा तसं ते ताट कण्यानं चालत होते. ते थोडं पुढं आले आणि म्हणाले, हे बघ सावित्री, अगं असं गटून गेल्यासारखं अपशब्द बोलू नयेत ग. अगं किती खडतर परिस्थिती आली ना तरी यात देखील ईर्षेनं जगता यायला हवं. अगं आपल्या पुढे अजून असंख्य पर्याय आहेत. हे बघा, तुम्ही उगं प्राध्यापकासारखं बोलू नका. इथं काय कॉलेज नाही आणि मी काय तुमची विद्यार्थिनी नाही बघा. हा अगं सावित्री, अगं यामध्ये चिडण्यासारखं काय आहे? मी कुठं चिडले? हे बघा, मला एवढंच म्हणायचं आहे की वास्तव वेगळं आहे. ज्या बाईला मोल होत नाही ना त्याच बाईला वांजपणाच्या वेदना समजतात. अहो, इतरांना बोलायला काय जातंय? ताणलेल्या कापडासारखं वातावरण ताट टणक आणि उग्र झालं. दोघांच्यात एक तणावग्रस्त नीरवता पसरली. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. सोमनाथ सरांना वाटलं, सावित्रीला घेऊन आपण आता असंच बसक्या मंदिराच्या आवारात जावं. तिथल्या बाकड्यावर बसून सावित्रीशी थोडं बोलावं. तिला थोडं सावरायला हवंय. सोमनाथ सरांच्या घरापासून काही अंतरावर पडझड झालेलं बसकं मंदिर होतं. 2 उदकाड्या आणि चिमूटभर साखर वाटीत घेऊन काही भक्त मंदिरात यायचे. तिथल्या उभट काळ्या उभडदोबड दगडी देवाला ते साखर घालायचे. तिथं कधी नारळ पाण्याचं 4 शिंतोडं पडलं नाहीत. कधी ताजी टवटवीत 2 फुलं दिसली नाहीत. पण लोक येऊन गर्दी मात्र करायचे. बाहेर मंदिराच्या प्रांगणात बोराटीच्या झाडाखाली एक सिमेंटचं जुनं बाकडं होतं. सोमनाथ सर सावित्रीला सोबत घेऊन नेहमी या बाकड्यावर बसत. तासनतास मन मोकळा संवाद करत. ज्याच्या वेळी मनात चिंता निर्माण होईल त्या वेळी सोमनाथ सर इथं येऊन बसत. पण आज मात्र मंदिराकडे न जाता सावित्री रिक्षा स्टँडकडे वळाली. दोघंही मोकपणे झपाट्यानं पावलं टाकत होते. सोमनाथ सरांना वाटलं, विद्यार्थी म्हणून रेगी डॉक्टरकडे गेलो, पण त्यानं तर सगळं उघड आणि स्पष्ट सांगितलं. खरं म्हणजे तो वेगळ्या भाषेतही सांगू शकला असता. कदाचित सावित्रीऐवजी मला एकट्याला बोलू शकला असता. त्याच्या बोलण्याचा रागच आला होता. पण काय करणार, शेवटी विद्यार्थी आपलाच आहे. रेगे हा सोमनाथ सरांचा आवडता विद्यार्थी. पायडल नसलेल्या मोडक्या सायकलवर येऊन तो कॉलेजला यायचा. आर्थिक परिस्थिती नसल्यानं तो शिक्षण बंद करणार होता. पण सरांनीच त्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी उचलली. त्याला स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर बनवला. अशा कित्येक गरीब गरजवंत अनेक विद्यार्थ्यांना सोमनाथ सर आणि सावित्री मनापासून मदत करत होते. सावित्री तिच्या तंद्रीतच झपझप पावलं टाकत होती. सोमनाथ सर तिच्या मागोमाग ओढल्यासारखं चालत होते. रिक्षा मिळाली आणि अर्ध्या तासातच ते घरी आले. दरवाजाला लोंबकळणारं ते निर्जीव कुलूप काढून सोमनाथ सर आत आले. त्यांनी दवाखान्याची रंगीत फाईल कपाटात ठेवली. आता ते लाकडी कपाट अशा रंगी बेरंगी निरुपयोगी फायलीने अगदी गच्च भरलं होतं.
त्यांची नजर त्या जुनाट कपाटावर स्थिर झाली. एकदम तळात हिरव्या रंगाची डॉक्टर कुलकर्णींची फाईल, त्यावर विनायक क्लिनिकच्या सोनोग्राफीच्या फाईल्स, त्याच्यावर डॉक्टर जाधव, डॉक्टर लिपारे, डॉक्टर सराफदार अशी कित्येक तर नावं होती. त्या फायलींचा ढिगच लागून राहिला होता. शहरातले आणि जिल्ह्यातले सगळे झाडून स्त्रीरोग तज्ञ एकाच कपाटात बसलेत. सगळ्यांच्या कागदांना वाळवी लागले आणि कसर लागलेले हे रद्दीचे तुकडे आपण जपवून ठेवलेत असं त्यांना वाटलं. या डॉक्टरांनी दिलेल्या कुठल्याच कागदांचा आपल्या निष्फळ आयुष्याला फायदा नाही या विचारानं विषण न होऊन ते तिथंच थोडा वेळ थांबले. त्यांनी सावित्रीला जवळ बोलावलं. सका सुधार या त्यांच्याच विद्यार्थ्यानं करून दिलेल्या कोपऱ्यातल्या लाकडी चौकोनी कोचवर ते दोघे बसले. सोमनाथ सर म्हणाले, हे बघ सावित्री, मुलबाळ होत नाही म्हणजे आयुष्याला काहीच अर्थ नाही अशी चुकीची समजूत मनातून काढून टाकतो. अगं स्वतःला असुरक्षित मानू नकोस तू. होय होय, तुम्हाला सगळं सोपं वाटतंय. उद्या तुमचे मामा, तुमची मामी, तुमचा धाकला भाऊ कोणी सल्ला द्यायला आले ना तर तुम्ही दुसरे लग्न करायला मोकळे होत जाल. हा, सावित्री रागण असं म्हणाली. सावित्री असं बोलली खरी, पण तिचा तिलाच तापलेल्या लालबुंद उलटाण्याचा चटका बसावा असं झालं. सोमनाथ सरांच्यावर आतापर्यंत कधीही तिनं गैरविश्वास दाखवला नव्हता. तशी कधी वेळ आलीच नव्हती. तिच्या बोलण्याचं तिलाच वेदनादायक वाटायला लागलं. ती थोडा वेळ गप्प राहिली. नंतर सोमनाथ सरांच्या जवळ जात म्हणाली, अहो तुम्ही माझ्या बघणाऱ्या या वेदना समजून का घेत नाहीत? कधी कधी मला खूप एकाकी वाटतं, अस्वस्थ होतं. परवाच्या दिवशी गल्लीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, माहिती ना तुम्हाला. वैशाली काकूने सगळ्यांना निरोप दिला, पण आपल्या घराकडे ती फिरकली सुद्धा नाही. एखादी बाई वांझोटी असली की तिला काय काय भोगावं लागतं हे कसं सांगू तुम्हाला? तुम्हाला नाही कळणार. सोमनाथ सर तिला थोपटत राहिले. त्यांनाही खूप वाईट वाटत होतं, पण ते खंबीर होते. ते स्थिर चित्तानं तसंच बसून राहिलं. दारावरची बेल वाजल्यावरच ते उठून बाजूला झाले. त्यांनी दार उघडलं तर दारात हंबीराव मामा होते आणि शाला मामी उभी होती. या मामा. अगदी जमिनीतून रोपटं उगवावं तसं अचानक कुठून उगवलात, आणि ते पण इतक्या उन्हाचं? मामा म्हणाले, गेलो होतो आळंदीला, देवदर्शन झालं. म्हटलं जाता जाता सोमनाथकडे जावं, खूप दिवस झाले, या म्हणतोय. एवढं बोलून मामा स्वतःच हसायला लागले. सोमनाथ सरांनी त्यांना हात बोलावलं. तोपर्यंत सावित्री स्वयंपाकघरात निघून गेली होती. सोमनाथ सरांनी कॉलेजमध्ये फोन लावला. नाडकर्णी सरांना ते म्हणाले, हे बघा सर, पहिल्या 2 तासांना मी येऊ शकत नाही. घरी मामा आणि मामी आलेत. त्यांनी फोन ठेवला आणि मामाजवळ जाऊन बसले. तासाभरात सावित्रीनं स्वयंपाक बनवला. सगळेजण जेवायला बसले. जेवण झाल्यावर मामा म्हणाले, सोमनाथ, तुम्ही दोघंही गप्प गप्प काय आहेत? दोघात काय वाजले का? नाही हो मामा, तसं काही नाही. पण हेच की आजच रेगी डॉक्टरकडे गेलो होतो. ते आम्हाला अगदी स्पष्ट म्हणालेत की सावित्रीला कधीही मूल होणार नाही. आतापर्यंत तुम्ही भरपूर डॉक्टरकडे गेलात, पाण्यासारखा पैसा ओतलात. मी तुमचा विद्यार्थी म्हणून सांगतो, आता हे सगळं थांबवा आणि दुसरा काहीतरी पर्याय काढा. आणि हे बघा मामा, हे सगळं ऐकल्यापासून सावित्री खूप दुःखी होऊन बसली. काय मार्ग सुचना. मामांनी सावित्रीला हाक मारली आणि म्हणाले, सावित्री, पटकन बाहेर ये. आली का? सावित्री आणि शाला मामीचं जेवण झालं होतं. दोघी हात पुसत बाहेर आल्या. मामा सावित्रीकडे पाहून म्हणाले, तुम्ही एवढी शाळा शिकलेली माणसं
आणि असं गळून जातात का? मूल होत नाही म्हणजे काय आभाळ कोसळते का? ढिगभर पर्याय आहेत. दत्तक घ्या, नाहीतर ते टेस्ट ट्यूब करा. पण असं उदास का राहताय? शिकलेला आहे तुम्ही. सोमनाथ सर म्हणाले, हे बघा मामा, सगळे पर्याय तिला मी सांगितलेत, पण तिचं समाधान काही होत नाही. मी बोललो तिला, अनाथ आश्रमातला एखादा मुलगा दत्तक घेतला, पण तर भविष्यात तो कसा निपजेल काय माहीत. त्याच्या आई वडिलांची गुणसूत्र त्याच्याकडे येणारच की. आणि मग अशा एक ना अनेक तिला शंका येत आहेत. मग काय करायचं? मामा म्हणाले, ठीक आहे, राहिला अनाथ आश्रम. तुम्ही नवनाथला का विचारत नाही? 2 मुलं झाली तरी त्यांना अजून ऑपरेशन करून घेतलं नाही. एक काम करा, तुम्ही आता निश्चिंत राहा, मीच विचारतो नवनाथला, मग तर झालं. सावित्री आणि सोमनाथ सरांनी हा विचार केलाच नव्हता. नवनाथ त्यांच्या शब्दापलीकडे जाणारा नव्हता. सोमनाथ आणि नवनाथ म्हणजे राम लक्ष्मणाची जोडीच होती. मामा मामी निघून गेल्यानंतर सावित्रीच्या चेहऱ्यावर थोडं बहु समाधान दिसायला लागलं होतं. तिचं चित्त स्थिर होऊ लागलं होतं. सोमनाथ सरांनाही एक नवीन पर्याय उमगला होता. मामाच्या रूपानं त्यांना वडिलांच्या माघारी दुसरे वडीलच भेटले होते. मामानं जाता जाता कोडं सोडवलं होतं. आठवड्याभरातच नवनाथचा फोन आला. सावित्री त्यावेळी सकाळच्या स्वयंपाकात गुंतली होती. सोमनाथ सर नुकतेच मॉर्निंग वॉकला जाऊन आले होते. हॅलो 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 सर. सोमनाथ सरांना घरातले सगळेजण सरच म्हणत होते. बाहेर विद्यार्थी जसे सर म्हणत होते तीच सवय घरीही सगळ्यांना लागली होती. उद्या मी आणि वैष्णवी तुमच्याकडे येतोय. रविवार सुट्टीला कुठे जाणार नाही ना? सोमनाथ सर म्हणाले, या, कुठेही जात नाही. तुम्ही दोघे येणार म्हणून बाहेरचे सगळे कार्यक्रम रद्द करतो. या लवकर. नवनाथ येतोय म्हणजे नक्कीच त्याला हंबीर मामानं मुलाबाबत काहीतरी सांगितलेलं असणार. तो त्याबाबत काहीतरी विचारायला येत असणार. सावित्री आणि सोमनाथ सरांना पण उगीचच धाकधूक वाटायला लागलं. त्या दिवशी सकाळी लवकर सावित्री स्वतः बाजारात गेली. बाजारातून तिनं अखंड चकचकीत सुरमई घेतली. नवनाथला सुरमई फार आवडत होती. त्याच्या मुलांना तिनं क्रीम बिस्किट आणि चॉकलेट घेतले. डीमार्टमधून गरम मसाला आणि इतर सामान घेतलं. दुपारपर्यंत झणझणीत स्वयंपाक तयार झाला. आता नवनाथ येण्याची दोघंही वाट पाहत होते. आणि एवढ्यातच दारावरची बेल वाजली. दारात नवनाथ, वैष्णवी, अर्णव आणि अर्णवी आले होते. क्षणभरातच सावित्रीच्या घरात गोकुळ झालं. अर्णव आणि अर्णवीनं आत येताच एकदम नाचायला सुरुवात केली. हॉलमधलं सगळं सामान विस्कटलं. बाहेरचा नळ मोकळा सुरला. पाण्यानं अंगणात चिखल झाला. अर्णवचे सगळे कपडे राडीराड झाले. वैष्णवी रागानं आत बाहेर जाणार तो सावित्री म्हणाली, अगं खेळू दे ना ग, खेळू दे त्यांना मनसोक्त. अगं मुलं मनापासून कुठे खेळत नाहीत. त्यांना आपलं घर वाटलं आणि म्हणून ते अशी खेळतायत. खेळू दे. जेवण झाल्यावर दुपारी सगळेजण हॉलमध्ये निवांत बसले. आज घर कसं दूध उतू गेल्यासारखं अगदी उत्साहानं ओसंडून गेलं होतं. नवनाथ आणि मुलं आता थोड्या वेळात जातील. घर पुन्हा रखरखीत भकास होऊन जाईल. निर्शीव थंड रानगुहेत राहत असल्यासारखं दिवसच्या दिवस काढावे लागतील. सावित्री असा विचार करत होती. आणि एवढ्यातच नवनाथ म्हणाला, सर, काल मामा घरी आले होते. त्यांनी आम्हाला मुलाबाबतची कसलीही शस्त्रक्रिया करू नका असं सांगितलंय. मग मी बरं म्हटलं, पण सर, पाहुण्यांच्या काठीनं साप मारण्यापेक्षा मला तुम्ही डायरेक्ट का बोलला नाहीत? तुमचा हक्क नाही का? हे बघा, आजपर्यंत तुमचा शब्द मी कधी डावललाय का? नवनाथ थोडा गदगदला.
त्याला विनाकारण भरून आलं. थोड्या वेळानं तो म्हणाला, हे बघा, थोरला भाऊ वडिला समान असतो आणि थोरली भाऊचंही आई समान असते, आणि मी तेच मानत इथपर्यंत आलोय. सोमनाथ सरांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. त्याला म्हणाले, हे बघ, तसं काही मनात आणू नको नवा. सोमनाथ सर आपल्या भावाला नवनाथला नवा याच नावानं बोलवत होते आणि सगळ्यांनी मग तेच नाव पुढे लावलं होतं. सोमनाथ सर पुढे म्हणाले, परवा आळंदीहून जाता जाता मामा आले होते इथं, आणि मग जेवण झाल्यावर सहज बोलताना मामानेच हा पर्याय सुचवलाय. नवनाथ म्हणाला, होय, तेच खात्री करण्यासाठी आम्ही आलो आहोत. नाहीतर आम्हाला अगोदर 2 मुलं आहेतच. नंतर विनाकारण अडचण यायला नको. झालेलं मूल तुम्ही दोघं नक्की वट्यात घेणार असाल तर मग सांगा, आणि मग नसेल तर आम्ही पुढच्या महिन्यातच तिच्या पेशवीचं ऑपरेशन करणार आहे. सोमनाथ सर शांतपणे ऐकत होते, पण नवाच्या बोलण्यानं काच तडकल्याप्रमाणे त्यांचं मन आक्रस होऊन गेलं. म्हणजे हा खात्री करून घेण्यासाठी आलाय तर मामानं सांगून पण त्याचा विश्वास बसला नाही. सोमनाथ सर काही बोलणार आणि एवढ्यातच सावित्री म्हणाली, अहो, तुमचा यांच्यावर विश्वास आहे ना? म्हणजे काय, हे विचारणं झालं का? मग विषय संपला. आम्ही दोघंही तुम्हाला होणारं मूल दत्तक घेणार आहोत. तो मुलगा असो की मुलगी, मग झालं. ताणलेल्या वातावरणात एकदम मोकळेपणा आला. सोमनाथ सर आता सैल झाले. सावित्रीचा चेहरा समाधानी झाला. आनंदानं त्यांनी नवनाथ आणि वैष्णवी यांना निरोप दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकरच सावित्रीला जाग आली. अजून बाहेर पहाटेचा कातर गर्द अंधार होता. तरी सावित्री उठली. तिनं सोमनाथ सरांनाही उठवलं. ती म्हणाली, अहो उठा ना लवकर. मला रोज फिरायला येण्यासाठी आग्रह करता ना तुम्ही. आज जाऊया ना फिरायला, चला. सावित्रीनं सकाळी सकाळी सगळं आवरलं. दोघंही व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडले. पहाटेची थंड ती बोचरी हवा सुटली होती. रस्त्यावर एकही दूर उगणारं वाहन फिरत नव्हतं. वातावरण प्रसन्न वाटत होतं. सोमनाथ सर म्हणाले, अगं सावित्री, आज खूपच उत्साह वाढलेला दिसतोय. एका दिवसात वैष्णवीकडून आनंदाची बातमी आली का? सावित्री लाजून हसली, पण उत्साहानं म्हणाली, अहो तोही दिवस उगवणारच घेऊ. नंतर दोघंही उत्साहानं चालायला लागले. कित्येक दिवसापासून सावित्री लवकर उठून ताजी तवाणी होऊन मॉर्निंग वॉकला आली होती. एरवी सोमनाथ सर किती होरडले तरी ती उठत नसायची. थकवा आणि आळसातून जागच होत नसायची. सावित्री चालता चालता सोमनाथ सरांना म्हणाली, अहो 16 वर्ष झाली बघा या शहरात येऊन. गाव सोडून आपण इकडं आलो आणि इकडचंच झालो. 16 वर्षात गावाकडच्या 12 एकरातलं कधी पसाभर जुंधळ आणलं नाहीत. कधी निवदाला वाटीभर तांदूळ आणलं नाहीत. बाजरीची 4 कणसं आणली नाहीत. कधी भाजीची मोठी उडी पेंडी पण आणली नाही. हक्क असून सुद्धा असल्या कशाची अपेक्षा केली नाही. धाकला कमी शिकला, शेती करतोय. तुम्ही फक्त त्याला देतच राहिलात. शेताला तर पाण्यासारखा पैसा ओतला, पण अर्णवीच्या नावावर सुद्धा काही रक्कम ठेवली नाही. त्याचे काय आणि आपले काय, मुलं वेगळे आहेत का? नवनाथ भाऊजी पण कधी अंतर ठेवून नाहीत वागले, पण काल म्हणूनच त्यांना आणखी एका मुलाबद्दल गळ घातली. तुम्हाला पटलं का नाही मला नाही समजलं. सोमनाथ सरांनी सावित्रीचा हात धरला आणि म्हणाले, हे बघ सावित्री, अगं तुझा निर्णय पटला नसता तर तोंडावर तिथं स्पष्टपणे बोललो असतो ना. नाही म्हणून सांगून टाकलं असतं ना. अगं मला निर्णय पटला म्हणून मी गप्प बसलोय. चालत चालत दोघंही 2 किलोमीटर अंतरावर आले. तिथून परत फिरले.
त्या दिवसापासून सावित्री आणि सोमनाथ सरांचा रोजचा असा दिनक्रम सुरू झाला. पालवी फुटलेल्या वेलीसारखी सावित्री आता टवटवी दिसायला लागली. अंधारातून प्रकाशाकडे निघाले असं तिला वाटायला लागलं. तिनं उगीच सगळं घर स्वच्छ करून घेतलं. सगळे कपडे धुवायला काढले. अंगणातली झाडं अगदी व्यवस्थित केली. त्यांनाही वेळेवर पाणी मिळायला लागलं. 2-3 महिन्यातच घराभोवती टवटवीत हिरवेगार आच्छादन दिसायला लागलं. प्रत्येक झाडाला नवीन कोवळं लुसलुशीत कोंब फुटायला लागलं. प्रत्येक रविवारी सुट्टीच्या दिवशीही सोमनाथ सरही सावित्रीला मदत करायला लागले. एके दिवशी ते परस बागेत सावित्रीच्या आवडीचा पिवळा गुलाब लावण्यासाठी खड्डे काढत होते आणि तेवढ्यातच फोन वाजला. फोन नवाचाच होता. बऱ्याच दिवसांनी नवानं फोन केला होता. सोमनाथ सरांना नवा म्हणाला, सर, तुम्हाला संचे डॉक्टरांनी भेटायला बोलावले. उद्या सोमवारी दुपारी 1 वाजताची वेळ दिली त्यांनी. सावित्रीला सरांनी ही बातमी सांगताच तिचा चेहरा खूपच उजळला. वैष्णवीची पहिली 2 बाळंतपणं संचे डॉक्टरांच्या दवाखान्यात झाली होती. आताही त्यांचे उपचार तिथं सुरू होते. त्यांचा फोन आहे म्हणजे अशीच काहीतरी बातमी असणार आहे. दुसऱ्या दिवशी दोघांनीही जाण्याची तयारी केली. डॉक्टर संचित केबिनमध्ये बसले होते. आत पाऊल टाकताच ते सोमनाथ सरांना म्हणाले, अहो अभिनंदन सर, कालच मला ही आनंदाची बातमी समजली. नवानं सांगितलं की तुम्ही आता बाप होणार आहेत. सोमनाथ सरांनी दोन्ही हात जोडून हसत हसत नमस्कार केला. तोपर्यंत सावित्री आत आली होती. दोघे समोरच्या खुर्चीवर बसले. संचे डॉक्टर म्हणाले, हे बघा, वैष्णवीच्या बाळाची तब्येत आणि वजन अगदी छान आहे. हालचालही चांगले. आणि मग आत्तापासूनच योग्य औषधोपचार केलं तर बाळ एकदम सदृढ होईल. सावित्री म्हणाली, हे बघा डॉक्टर, पैशाची काही काळजी करू नका. तुमच्या पद्धतीनं चांगला उपचार करा तुम्ही. अहो केवळ औषध उपचार नाही तर बाळाच्या आईला सकस खाऊ पिऊ घालावं लागेल. पण नवा म्हणत होता की त्यांच्याजवळ आता पैसे नाहीत. केवळ सरांचा शब्द मोडायचा नाही म्हणून आम्ही 3रं बाळ जन्माला घालतोय. खर्चासाठी औषध उपचारासाठी ₹1,00,000 तरी आता तोताच लागतील. नवा पैशांची मागणी करतोय. ही बाब सोमनाथ सरांना नाही पटली. पण सावित्री आडवी पडली. हे बघा, काही बोलू नका तुम्ही. अशा अर्थानं तिनं सोमनाथ सरांना खुणावलं. नाईलाजानं सोमनाथ सर म्हणाले, ठीक आहे, मी उद्याच कुणाकडे तरी चेक पाठवतो. पैशाबद्दल निश्चिंत राहा तुम्ही. 4-2 दिवसांना सोमनाथ सर आणि सावित्रीचं संचित डॉक्टरांकडं हेलपाट सुरू झालं. वैष्णवीची तब्येत, बाळाची तब्येत, सगळी चौकशी व्हायला लागली. वैष्णवी गावाकडून आणि हे दोघंही इकडून दवाखान्यात जायला लागले. वैष्णवीला मुलगा झाला आणि सोमनाथ सरांनी तो दत्तक घेतला. ही बातमी आता सगळीकडे पसरली होती. कॉलेजमध्ये स्टाफनं सोमनाथ सरांचा सत्कार केला. बाप झाल्याचा आनंद आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सावित्रीला तर काय, उगवणारा प्रत्येक दिवस बाळाच्या रेशमी जावळासारखा मऊ लुसलुशीत वाटत होता. बाळाचं नाव रमाकांत ठेवलं. सोमनाथ सर आणि सावित्रीनं ते अगोदरच ठरवलं होतं. दोघेही लाडानं त्याला रमा म्हणत. रमा आता चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढायला लागला. 6 महिन्यापासूनच तो सावित्रीजवळ राहायला लागला. रविवारी तर सोमनाथ सरांच्या खांद्यावरून दिवसभर खाली उतरायचंच नाही. नवा आणि वैष्णवी दर 4-2 महिन्याला सोमनाथ सरांच्या घरी येत असत. कधी कधी 1-2 दिवस मुक्काम करत. एकदा नवा रमाला म्हणाला, अरे विसरलास वय रे? ए गुलामा, अरे इकडं आलास की इकडचा झालाच वय रे? अरे तुझे खरे आईबाप कोण आहेत माहित आहे का रे तुला? सोमनाथ सरांना हे ऐकून चटकाच बसला. नवाचा हेतूच काही समजत नव्हता. सोमनाथ सर मनातल्या मनात संतप्त झाले. पण त्यांची वृत्ती संयमी होती. ते काही एक न बोलता गप्प बसले. रमाची आधुनिक शाळा आणि रमाचं शिक्षण यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केलं. सोमनाथ सर आणि सावित्री रमाशी पाण्यात साखर मिसळावी
तसे एकरूप झाले. रमा म्हणजे त्यांचा दुसरा जीवच होऊन बसला. रमाला शाळेत सोडणं, शाळेतून घरी आणणं, ही सगळी कामं सोमनाथ सर करायला लागले. शाळा नसली की सोमनाथ सर त्याच्याशी दिवसभर खेळायचे, दिवसभर त्याच्याशी काहीतरी बोलत राहायचे. एका रविवारी सोमनाथ सरांनी रमाला जवळ घेतलं आणि म्हणाले, ए रमा बाळा, हे बघ, या सगळ्यांच्याकडं एकदा निरखून बघ. त्याने भिंतीवरच्या जुन्या टवकं उडालेल्या त्या फोटोंकडे बोर्ड दाखवलं. सागवानी नक्षीदार चौकटीत ते फोटो लोंबकळत होतं. रमाच्या जन्माच्या कितीतरी वर्ष अगोदरचे ते जुने फोटो होते. हे बघ रमा, हे बघ बाळा, हे ना, हे तुझे फेटेवाले पंजोबा. 3 मनाचा पाषाण 7 पुरुष खोल विहिरीतून खांद्यावरून बाहेर काढत होते ते. अरे उभे हया शेती करत करत मातीत घालवली, पण घरावरचा पत्रा बदलता नाही आला त्यांना. त्यांचा उभा जन्म गरिबीतच गेला. ते पुढे सरकले. दुसऱ्या फोटोकडे बोर्ड दाखवत म्हणाले, हा आता हे बघ, हे तुझे मिशीवाले ना आजोबा. अरे उसाच्या फडात आणि कुस्तीच्या फडात ना त्याने उमेदीची सगळी वर्ष घालवली. शाळेतल्या पुस्तकाला कधी हातच लागला नाही. संबंध आयुष्यात त्यांना ना अक्षरांची ओळख कधी झालीच नाही. पुन्हा ते कोचवर बसले. रमाला समोर बसवलं आणि म्हणाले, हे बघ रमा बाळा, घराण्यात पिढ्यान पिढ्या शिक्षणाचा गंधड होता. एवढ्या पिढ्यात पदवीधर झालेला पहिला प्राध्यापक मी. डोळं झिजवून अभ्यास केला, डोक्याला एक केस राहिला नाही. पण मागं नाही हटलो. अत्यंत अडाणी आणि निरक्षर बापाच्या पोटी एक प्राध्यापक निर्माण झाला. आणि आता प्राध्यापकाच्या पोटी कोण व्हायचंय हे मात्र आता तुझ्या हातात आहे. येते लक्षात? सोमनाथ सर लोण्याच्या गोळ्यासारखं मौशार झाले. त्यांचा आवाजही कापरा झाला. पुढे ते काहीच बोलले नाही. फक्त रमाला थोपटत राहिले. थोपटताना सुद्धा रमाला त्यांच्या हाताचा कंप जाणवत होता. रमाला खूप मोठा करायचा त्यांनी ठरवलं होतं. सावित्रीची इच्छा आता पूर्ण करायची असं त्यांनी पक्क ठरवलं होतं. रमा कधीतरी नवानी वैष्णवीकडे जात असायचा. कधी आठवडा तर कधी 4 दिवस तो थांबत असायचा. पण परत आल्यावर मात्र काही दिवस त्याला करमत नसायचं. एकदा सावित्री सोमनाथ सरांना म्हणाली, अहो रमा तिकडून आला ना की गप्प गप्पच राहतो. त्याला मूळ रूपात यायला 1 आठवडा जातोय. आता आपण त्याला तिकडे पाठवायलाच नको. सोमनाथ सर काहीच बोलले नाहीत. त्यांच्या लक्षात ही गोष्ट कधीच आली होती. पण त्यांना वाटायचं की काही दिवसात तो सुजाण होईल, आपल्या बरोबरीला येईल. बघता बघता कॉलेजचं हे शेवटचं वर्ष संपून जाईल. मग आपोआपच त्याला जगातल्या सगळ्या बऱ्या वाईट गोष्टी समजतील. एकदा तर तो रात्री खूप उशिरा घरी आला. त्याला धड चालता येत नव्हतं. त्याच्या तोंडालाही उग्र वास येत होता. वीज चमकावी तसा सोमनाथ सरांचा रागाचा पारा चमकला. त्यांचा संयमच ढासळला. रमाला खाडकन ठेवून दिली. सोमनाथ सरांच्या एका तडाख्यातच रमा खाली कोसळला. सोमनाथ सर रागानं थरथरायला लागले. त्यांच्या कपाळावर घाम साचला. त्यांना काही सोसत नव्हतं. ते दान दान पाय आपटत घरात इकडून तिकडे येरसऱ्या घालायला लागले. सावित्रीला ताडकन म्हणाले, आपत्य कृतज्ञ आणि मूर्ख निघेल याचा विचार कधी केला नव्हता. हा दिवटा पुढं काय दिवं लावणार हे आता समजायला लागले. बघ आता तूच काय तो पर्याय काढ. ते झटक्यानं बाहेर पडले. नेहमीप्रमाणे बसक्या मंदिराच्या दिशेनं झप झप केले. ते आवारात जाऊन उन्मळून गेल्याप्रमाणे बाकड्यावर बसले. मंदिराच्या समोरच हिरवळ होती. तिथं त्यांचा चुलत भाऊ बायकोला घेऊन दर शुक्रवारी येतो. त्याप्रमाणे आजही आला होता. बायको मंदिराच्या गाभाऱ्यात गेली होती. दर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तिथं पूजा चालते. हा बाहेर वारवशाला बसला होता. सोमनाथ सरांना पाहून तो जवळ आला. म्हणाला, अहो सोमनाथ सर, मला खूप दिवस झालं बोलायचं होतं, पण आज बोलतो. नवाच्या मुलाला तुम्ही नावालाच वठ्यात घेतले का? अहो तो तुमच्याकडे कमी आणि इकडे जास्त असतोय.
नवा आणि वैष्णवी तर रमाला सोडायलाच तयार नाहीत. नवा तर रमाच्या प्रत्येक गोष्टीला होला हो म्हणत असतोय. आणि एक गोष्ट हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अहो कधी कधी तर ते दोघं पण एकाच बारमध्ये असतात. सोमनाथ सरांचा चुलत भाऊ सांगत होता आणि सोमनाथ सर उद्विग्न होऊन ऐकत होते. चुलत भाऊ पुढे म्हणाला, हे बघा सर, तुम्ही रमाचा लई लाड करून ठेवला बघा. त्याला असुरक्षित वाटाय नको म्हणून गावाकडची 6 एकर जमीन तुम्ही त्याच्या नावावर केली. खरं म्हणजे ती जमीन तुम्ही त्याच्या नावावर करायलाच नको होती. अहो गावात घडत असलेल्या काही गोष्टी तुम्हाला नाहीत माहीत होत. पण मी खरं सांगतो, तुमच्या 6 एकर जमिनीसाठी नवनाथनं हा सगळा सारा खेळ केलाय. अहो त्यानं त्याच्या मुलाला जमिनीपायी पणाला लावलाय आणि तुम्हाला नाही कळलं. तो थोडा वेळ थांबला आणि पुन्हा म्हणाला, हे बघा सर, बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. नवनाथ प्रत्येकाजवळ म्हणतोय मला 2 मुलं आहेत आणि दोन्ही मुलांच्या भवितव्याचं मला पाहावं लागणार आहे. अहो किती केलं तर मी जन्मदाता आहे असं तो म्हणतोय. प्राध्यापकाची सगळी जमीन माझी आहे, त्याचा स्वतःचा असा वंशच नाही. मग त्याला काय करायची जमीन? मग असं ऐकून आम्हाला खूप वाईट वाटायचं. पण काय करता, तुम्ही दोघंही पती पत्नी, पुत्र लोभापाय वेडे झालाय. मग त्याला आम्ही तर काय करणार? हंबीर मामाने तुमच्या सर्वांपासून अंतर राखलं ते फक्त यामुळं. सोमनाथ सर अगदी फाटलेल्या अवस्थेतच घरी आले. रमाखाली मान घालून कसा तरी उठून बसला होता. तो अजून जागचा हलला नव्हता. सावित्री त्याच्याजवळ आली, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, अरे पोरा, राख्या खानदानात कोणी सुपारीचं खांड खाल्लं नाही आणि तू हे काय करायला लागलायस रे? ती वाट अत्यंत घातक आहे रमा, आणि त्या वाटेवर विनाश अटळ आहे. त्या वाटेनं जाऊ नको बाळा, स्वतःला सावर. त्यानं ऐकून घेतलं, पण सावित्रीचा हात झिडकारला आणि तोही उठून बाहेर पडला. तो थेट नवा आणि वैष्णवीकडेच गेला. रमा अचानक आल्याचं पाहून नवाला आणि वैष्णवीला धक्का बसला. थोड्याच वेळात रमानं आपल्या जनक बापाला सगळी घटना सांगितली. नवा म्हणाला, हा, कुणाच्या बापाला घाबरायचं कारण नाही. हे बघ रमा, जन्मदाता बाप बोलत नाही आणि इतरांचं काय घेऊन बसलास रे? जा, खा पी, मजा कर. अरे या वयात मजा करणार नाही तर मग काय म्हातारपणी करणार का? रमा मनातून आता जास्त शिकायला. त्याला जन्मदाता बाप आता हिरो वाटायला लागला. सोमनाथ सरांनी दिलेली थप्पड तो विसरला नव्हता. त्याच्या मनात सोमनाथ सरांबद्दल विषारी आडी तयार झाली होती. सोमनाथ सर क्रूर राक्षसासारखं आकराळ विक्राळ वाटायला लागले होते. किती केलं तरी जन्मदाता श्रेष्ठ होता. खरी कणव त्यालाच येणार, इतरांना काय? जगाला पोर काय एवढं दाखवण्यासाठीच वापर. यापेक्षा माझा उपयोग काय? रमा खूप रागीट बनला. आता तर त्याला सोमनाथ सरांचं घर म्हणजे तुरुंगच दिसायला लागलं. आता कॉलेज नको आणि ते घरही नको असं त्याला वाटायला लागलं. त्या दिवशी तो नवाला म्हणाला, हे बघा, मी आता तिकडं जाणार नाही पप्पा, मी आता इथंच थांबणार. नवा म्हणाला, हे बघ बाळा, असं करू नका, आणि असं करून कसं चालेल? अरे शिक्षण होईपर्यंत तरी तिथं राहावं लागेल तुला. नवानं त्याची समजूत घातली. पुन्हा सोमनाथ सरांच्या घरी जाण्यासाठी त्याच्या मनाची तयारी करून घेतली. दुसऱ्या दिवशी रमाला घेऊन नवा आणि वैष्णवी दोघेही सोमनाथ सरांच्या घरी आले. सोमनाथ सर काल बसक्या मंदिराकडे जाऊन आले होते आणि चेमलेल्या अवस्थेत घरात येऊन झोपले होते. ते अजून उठले नव्हते. आता त्यांची कुणाशीच बोलायची इच्छा नव्हती. पण नवा आल्यानंतर त्याच्या आवाजानं ते जागे झाले. बेडवरच उठून भिंतीला टेकून बसले. सोमनाथ सर म्हणाले, ए नभा, नवा, अरे आई बापाच्या माघारी स्वतःच्या कातडीसारखा तुला लहानापासून सांभाळला. आतड्यातली प्रत्येक गोष्ट तुला सांगितली.
जमीन जुमला सोड. अरे घरातल्या चुलीवरचा तवा घेताना सुद्धा दोघांच्या नावावर घेतला. स्वप्नात ही दुजा भाव बाळगला नाही. तरी तू असं का वागलास रे नवा? का वागलास? त्या निष्पाप पोराला फितरवलंस? अरे तुला माझी जमीन हडपायची होती म्हणून रमाकांतला दत्तक दिलंस, त्याच्या नावावर जमीन करून घेतलीस आणि नंतर आमच्यापासून तोडलंस. एवढी गद्दारी जमिनीच्या 6 एकरच्या त्या तुकड्यासाठी? सावित्रीकडे पाहून ते पुढे म्हणाले, आमच्या दोघांच्या माघारी. अरे ती जमीनच काय, अरे इथली सगळी मिळकत सुद्धा तुमचीच आहे की रे. नियत बदलू नको नवा, नको बदलू नियत. नवा फाडकन म्हणाला, ए लय नियतवाला असतास ना तर पोट पाणी पिकलं नसतं का तुझं? माझ्या लहान पोरावर हात उचलताना काहीच कसं वाटलं नाही तुला? अरे शेवटी आमचंच आतड जळणार ना, कारण किती केलं तरी मी त्याचा जन्मदाता बाप आहे. आणि तुला त्यातलं काय कळणार रे? अरे तुझ्या असल्या वागण्यानं तुझा वंश वाढला नाही, लक्षात ठेव. आता मात्र सोमनाथ सरांचा संयम सुटला. अंगात वादळ फुटलं. ते ताडकन उठून उभा राहिले, नवनाच्या जवळ आले आणि खाडकन मुस्काटात दिली. लाकडाची फांदी काडकन मोडावी त्याचा तो उन्मून उमऱ्या बाहेर पडला. गाल चोळत विस्परलेल्या डोळ्यांनी पाहत तो बाहेरच उभा राहिला. वैष्णवी आणि रमाकडे पाहत लालबुंद चेहऱ्यानं ते म्हणाले, चला आत्ताच्या आता चालते व्हा इथून, आणि पुन्हा माझ्या घराचा उंबरा चढू नका. चला चालते व्हा. रमाकडे पाहून म्हणाले, अरे तू आता आमच्यासाठी कायमचा मेलास रे, कायमचा मेलास. आता तू आम्हाला तोंडही दाखवू नकोस. चल निघ, तोंडही दाखवू नकोस. सोमनाथ सरांचं रौद्र रूप पाहून त्या सर्वांनी काढता पाय घेतला. नवा तिथं क्षणभरही थांबला नाही. रमाला आणि वैष्णवीला घेऊन तो निर्लज्जपणे बाहेर पडला. तो बाहेर पडता सोमनाथ सरांनी धाडकन दरवाजा लावून घेतला. ते पुन्हा सोप्यावर येऊन डोकं गच्च धरून खाली बसले. सावित्री पाण्याचा तांब्या घेऊन आले. सरांना म्हणाले, ऐकताय का? शांत व्हा तुम्ही, थोडं पाणी प्या, शांत व्हा तुम्ही. सोमनाथ सरांनी काही न बोलता पाण्याचं 2 घोट घेतलं. थोडा वेळ असाच केला. वातावरण शांत झाल्यावर सावित्री म्हणाली, माझ्यामुळेच या सगळ्या विकृत गोष्टी घडत गेल्या. अहो तुमच्याकडे डोळं वर करून बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती हो. तुम्ही बोलला आहात की सगळ्यांना कापरं भरल्यागत व्हायचं, पण आज सखा धाकला भाऊ सुद्धा नको ते उलट बोलला तुम्हाला. केवळ 6 एकर जमिनीच्या तुकड्यासाठी त्यानं नको नको त्या गोष्टी केल्या. मी आता तुम्हाला कसं सांगू आणि काय सांगू हे माझं मला समजेना झाले. पण मी तुम्हाला ही गोष्ट सांगते, आपण दोघं पण ना निपुत्रिक असलो तरी चाललो, निपुत्रिक असलो तरी चालेल, पण पुन्हा अशा फंद्यात नाही पडायचं. आणि दुसरी गोष्ट राहिलं ती जमिनीची, त्याबाबत मी एवढंच सांगते तुम्हाला. अहो पाळलेल्या कुत्र्यानं बुटातली 1 भाकरी पळवली असंच म्हणायचं आपण, आणि आपण गप्प राहायचं. ती आणखी पुढे म्हणाली, आज आपल्याला कशाची सुद्धा कमतरता नाही. जमीन जाऊ द्यावं, गावात वडिलार्जित घर तर आहे ना. इथं शहरामध्ये एवढी मोठी प्रॉपर्टी, अहो मोजली तर गावातल्या जमिनीच्या 5 पट होईल. आणखी काय हवंय आपल्याला? वंशाला दिवा असावा म्हणून आपण करायला गेलो एक, पण झालं भलतंच. आप मेला आणि जग बुडालं. अहो आपल्या पाठीमागं कुठला वंश आणि कुठल्या परंपरा? उर्वरित आयुष्य आनंदानं जगूया आपण. गरीब विद्यार्थ्यांना मोठं करूया आणि तीच आपली खरी मुलं समजूया. ऐकताय ना माझं? ऐकताय ना? सोमनाथ सर शांत आणि प्रसन्न होऊन उठले. पहाडासारखं ताठपणे उभे राहिले. वज्रासारखं टणक खंबीरपणे शांत मुद्रेनं त्यांनी सावित्रीच्या खांद्यावर हात ठेवला
आणि म्हणाले, बस सावित्री, बस. मी हेच तर म्हणत होतो गो, परंतु तूच तुझ्या बाईपणाची चुकीची व्याख्या करत होतीस. आज जे झालं ना ते भल्यासाठी झालं. आज मला माझी खरी सावित्री भेटली. होय, मला माझी खरी सावित्री भेटली. सोमनाथ सरांच्या आश्वासक प्रेमळ कुशीत सावित्री कधी विसावली हे तिचं तिलाच कळालं नाही. तिचं तिलाच कळालं नाही. तिचं तिलाच कळालं नाही.